APS 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अल्प पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी। नमस्कार, आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। APS 95 अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढवावी या मागणीसाठी कळंब तहसील कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पाठिंबा देत शासनाला निवेदन सादर करण्यात आले। या मागणीसाठी साधारण 1 ते 1.5 तास शांततेच्या मार्गाने बैठे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात APS संघटना 95चे तालुका अध्यक्ष अच्युतराव माने, उपाध्यक्ष रामभाऊ कवडे यांच्यासह हरिभक्त पारायण महादेव महाराज अडसूळ, बेस्ट पत्रकार माधवसिंग राजपूत, पोपट मोदी, विष्णू दिवाने, शेख सैफुद्दीन, प्रकाश बाकले, बशीर पठाण, गोकुळ अडसूळ, बापू डुकरे, दिलीप अंगरके, महादेव लकडे, बापू झालटे, दिनकर लोमटे, बाळासाहेब खोत, अनुरथ पवार, सचिन जोशी, मनोहर भाकरे, अरुण गायकवाड, रवींद्र पुरी आदी ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला। सर्वांनी एकत्रितपणे आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले। APS 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सध्या मिळणारी पेन्शन अत्यंत अपुरी असून वाढत्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। त्यामुळे शासनाने तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली। यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष अच्युतराव माने यांनी सांगितले की लवकरात लवकर आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून न्याय देण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने ठिकठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात येईल। या आंदोलनामुळे APS 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जगणं अशक्य झालेलं आहे, तरी आमची तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री व अर्थमंत्री यांना आणि मोदी साहेबांना यांना विनंती आहे की आम्हाला पेन्शन वाढवून देण्याबाबत आम्ही यांना विनंती केलेली आहे। आम्ही साधारण किती कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ भेटत नाही तुमच्या? साधारण 80 लाख कर्मचाऱ्यांना देशातून त्याचा लाभ मिळत नाही। 186 उद्योग देशामध्ये आहेत। आमचे पैसे कटलेले आहेत, PFचे पैसे कटलेले आहेत, मधून पैसे कटलेले आहेत। काय आता शासनाकडे काय मागणी तुमची? शासनाकडे मागणी आहे की आम्हाला पेन्शन वाढवून देण्यात यावी, अल्पशी पेन्शन असल्याने पेन्शन वाढवून द्यावी। दुसरी मागणी आहे की वैद्यकीय सेवा मोफत द्यावी आणि ज्या कामगारांना रेशन मिळत नाही त्यांना पण रेशन देण्यात यावं। ज्या कामगारांना 1972च्या नियमानुसार पेन्शन मिळत नाही त्यांना पण 5,000 पेन्शन देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। ठीक आहे, धन्यवाद। ज्येष्ठ नागरिक संघटनेचं पाठिंबा बोला सर। EPS सेवानिवृत्त EP 95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटना गेली 10 वर्ष या त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना एक अल्पशी पेन्शन मिळते, त्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी आणि त्यांना सर्वसाधारणपणे 7,500 रुपये महागाई भत्त्यासह पेन्शन मिळावी या मागणीसाठी आंदोलन आणि संघर्ष करत आहे। यासाठी देश पातळीवर संघर्ष समिती निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हे आंदोलनं आणि ह्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी करण्यात येत आहे। परंतु गेली 10 वर्ष ही वृद्ध माणसं आपल्या कौटुंबिक व्यथा शासनापुढे मांडत असताना सरकार मात्र यांच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी करीत आहे। सरकारला या प्रश्नाकडे वेळ द्यायला लक्ष नाही आहे आणि या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली। जे संसद सदस्य आहेत त्या संसद सदस्याच्या घरापुढे जाऊन आंदोलनं केली, त्यांना निवेदनं दिली, त्यानंतर अर्धनग्न आंदोलन केलं, त्यानंतर दिल्ली येथे रॅली काढली, वेळोवेळी भीक मागो आंदोलन केलं। हे सर्व प्रकारची आंदोलनं ही वयस्कर मंडळी करतायत आणि वरचेवर देशातील या माणसाचं वय वाढत चाललं आहे आणि याच्यातले रोज 200 माणसं जनरली सरासरी ही जी पेन्शनधारक आहे देशामधली एकंदरीत त्यातले 200 माणसं रोज या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत, म्हणजे संख्या त्यांची कमी होत आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तुमच्याच वयाचे आहेत, त्यांना या गोष्टी लक्षात येत नसतील का? तेच आमचं म्हणणं आहे की शासन किंवा पंतप्रधान या ठिकाणी स्वतः या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना या वृद्धांच्या ज्या व्यथा आहेत सरकार एकीकडे सांगतं
की वृद्ध हे देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यांना कसल्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, त्यांना सर्व सुविधा दिली पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे आमचं त्याच्याकडे लक्ष आहे. आम्ही त्यांना सुविधा देत आहेत. एकीकडे शासनाचं हे बोलण्याचं धोरण आणि प्रत्यक्षात कृती मात्र जर बघितलं तर हा फरक अंतर आपल्याला दिसतो. आणि ही सर्व माणसं अगदी या प्रश्नाने गांजलेली आहेत. वेळोवेळी त्यांनी लढून थकलेली आहेत. आता वयाने थकली आहेत, शरीर साथ देत नाही, तरी पण ही माणसं मोठ्या ताकदीनं आणि हिमतीनं आपल्या प्रश्नासाठी लढतात. किमान आपल्या नवरा बायकोला तरी आपल्याला सन्मानाचं जीवन जगता यावं अशा पद्धतीचा जे मानधन आहे, पेन्शन आहे, ती मिळावी अपेक्षा आहे. पण आयुष्यभर कष्ट केलेलं आहे आणि या कष्टाचा जो हे आहे मोबदला आहे तो मागताय. मी थोडं भीक मागतोय, पण सरकार तीही द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे त्या फंडामध्ये पैसे जमा आहेत, त्या EPS सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीचा जो फंड आहे त्या फंडामध्ये जो रक्कम जमा आहे त्याच्यावर व्याज द्यायचं किंवा त्या संदर्भातला मोबदला द्यायचा आहे. सरकार या बाबतीत लक्ष द्यायला तयार नाही आणि मागणी केली जाते, त्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. आता यासाठी काय करावं, बोला काय करावं?